आज आपण पाहणार आहोत घनदाट आणि लांबसडक मजबूत केसांसाठी तांदळाचं पाणी हे कसं उपयुक्त ठरू शकतं। त्या पाण्यामध्ये अमोनिया ॲसिड हे नवे केस वाढण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतं आणि याच्यामध्ये इनोस्टिटॉल हे तत्व केसांना मजबूत करण्याचं काम करतं। त्यामुळे तांदळाचं पाणी आणि लिंबाचे साल घ्यायचे आपल्याला आहे, लिंबाचा रस घ्यायचा नाही आहे, लिंबाची साल घ्यायची आहे। हे सर्व याचं मी सर्व उपयोग तुम्हाला समोर याच्यात दिलेले आहे, तुम्ही वाचून बघा आणि नंतरच हे पाणी बनवा। तर तुम्हाला जर माझ्यासारखे लांब सडक मजबूत आणि सिल्की शायनी केस पाहिजे नसेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय आठवड्यातून 2 वेळेस करत जा, म्हणजे तुमचे केस मजबूत होतील, केस नवे येण्यास मदत होईल। चला तर आपण कसं बनवायचं तांदळाचं पाणी ते बघणार आहोत आज। त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा, वरची पावडर निघली पाहिजे, 1 लिंबू घ्यायचा आणि 2 व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल घ्यायचे आहे। लिंबू आपल्याला लिंबामधलं रस काढून घ्यायचा आहे। रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, पण लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळं लिंबाच्या सालीच घ्यायच्या आहे आपल्याला। खूप जास्त साली असेल तरी हरकत नाही, तर अशा लिंबाच्या सालीमुळे आपले केस वाढण्यास नक्कीच मदत होते। तर चला आपण बघूया, आता बघू आपण पाणी कसं बनवायचं। तर माझ्याकडनं व्हिडिओ स्टॉप राहिलाच होता, म्हणजे रेकॉर्डिंग बंद होती, त्यामुळं पाणी टाकताना माझा व्हिडिओ चालू नव्हता। तर मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, नॉर्मल वॉटर, आणि त्याच्यात ते 1 कप तांदूळ आणि हे लिंबाचं साल टाकलेली आहे त्याच्यात। तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे। जपानमध्ये प्रत्येक स्त्रीच्या केसांचं, सिल्की शायनी केसांचं सौंदर्यच हे आहे की जपानमध्ये हे तांदळापासून स्किनसाठी, केसांसाठी खूप जास्त प्रमाणात तांदळाचा उपयोग केला जातो। जसं तांदळाचं पाणी आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे, त्याच प्रमाणात तांदळाचं पाणी केसांसाठी आणि तुमच्या सौंदर्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे। तुमची स्किन जर ग्लास पाहिजे नसेल तर तुम्ही तांदळाचं पाणी किंवा त्याची पेस्ट करून चेहऱ्यावर लावली तर नक्कीच त्याचा फायदा होतो। तांदळाचा उपयोग हे सौंदर्यासाठी तर आहेच, पण केसांसाठी याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग आहे। तुम्ही जर हे पाणी तयार करून जर तुमच्या केसांना पूर्ण स्प्रे केला किंवा मुळापर्यंत लागेल, मुळामध्ये जाईल हे पाणी, अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर याचा नक्कीच दुपटीनं तुमच्या केसांना फायदा होणार आहे। आपल्याला हे तांदूळ बिलकुल शिजून नाही घ्यायचे आहे, बघू शकता तांदूळ ॲज इट इज आहे। शिजल्यामुळं काय होईल की पाणी हे तांदळाचं पाणी नाही राहणार, त्याची पेज बनेल, त्याच्यामुळं आपल्याला ते शिजून नाही घ्यायचं। मंद आचेवर असं त्याला चांगलं उकळून घ्यायचं, कारण त्याने नुसतं पाणीच राहील, घट्टसरपणा येणार नाही आणि ह्या सगळ्या लिंबाच्या सालीचं तत्व त्यामध्ये उतरेल आणि याचा केसांना दुपटीनं असा फायदा होतो। केस मुलायम होण्यास मदत होते, केस मजबूत होते, नव्याने केस उगण्यास मदत होते। तुमचे केस जर रुक्ष झाले असेल तर तुम्ही नक्कीच हे पाणी आठवड्यातून 2 दिवस करत जा। हे पाणी 2 टाईपमध्ये लावू शकता, एक तर उकळून, नाही तर मग तांदूळ भिजू घालून त्यात लिंबाच्या साली टाकून 2-3 दिवस आंबवण्यासाठी ठेवायचं आणि हे आपल्याला केस धुण्याच्या अगोदर अर्धा तास तरी केसांना लावून ठेवायचं, जेणेकरून त्याचा फायदा होईल। आणि याचा फायदा खूप सारा आहे, नुकसान बिलकुल नाही। आयुर्वेदिक उपाय आहे, घरगुती उपाय आहे, पूर्वीपासून करत आलेले उपाय आहे हे। जपानमध्ये केसांसाठी, स्किनसाठी हा उपाय रामबाण ठरलेला आहे। शास्त्रज्ञाने संशोधन करून तयार केलेला उपाय आहे हा, आणि नक्कीच मी माझ्या केसांवर हा उपाय करते तेव्हाच तुम्हाला सांगते। असं चांगलं उकळून घ्यायचं आहे हे पाणी आणि थंड करायला ठेवायचं आहे, जास्त पण त्याला तांदूळ शिजून नाही द्यायचे। हे बघू शकता तुम्ही, लिंबाच्या साली पण चांगल्या अशा पिवळ्या झालेल्या आहे। केसांना लावताना चांगली मॉलिश करून लावायचं आहे हे पाणी, आठवड्यातून 2 वेळा कंपल्सरी करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तुमचे केस नुसते वाढाव म्हणूनच आपण खूप सारा उपाय करत असतो, तेल, वेगवेगळे केमिकलयुक्त तेल, शॅम्पू वापरत असतो, पण नुसते केस वाढण्यास काय अर्थ नाही। केस जर वृक्ष झाले असेल तर वाढून फायदा नाही। तुमचे केस जर सिल्की शायनी आणि मुलायम बनवायचा असेल तर 8 दिवसातून 2 वेळा हा उपाय नक्की करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि याचा रिझल्ट बघितल्यावर तुम्ही हा उपाय तर नक्कीच करणार आहे। तर तुम्ही बघू शकता, हे मी पूर्ण त्याचे गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरलेले आहे आणि ह्या स्टेजला मी गॅस आता बंद केलेला आहे आणि पाणी गरम असतानाच आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे।
हे बघू शकता, ते पेज बिलकुल बनलेली नाही, एकदम पाणी, स्वच्छ पाणी, पांढरशुभ्र पाणी आपल्या केसांसाठी तयार झालेलं आहे. हे पाणी केसांना रामबाण उपाय आहे, एक आयुर्वेदिक स्प्रे म्हणू नका, आयुर्वेदिक टॉनिक आहे केसांसाठी. तुम्ही जर हे नक्कीच करून बघितलं तर याचा फायदा तुम्हाला जबरदस्त होणार आहे. तर हे बघा, एका टायमाला एवढंच करायचं, बिलकुल करून वगैरे ठेवायचं नाही, जेव्हा लावायचं त्यावेळेसच करायचं आहे हे पाणी. तर हे बघू शकता, आता मी याच्यात टाकणार आहे व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल. व्हिटॅमिन ई तुम्हाला माहिती आहे तिचा खूप सारा उपाय आहे सौंदर्यासाठी. व्हिटॅमिन ईमुळं आपलं केसांचे मुळं मजबूत होण्यास मदत होते आणि ह्या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकल्यावर आपल्याला हे चांगलं चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक स्प्रे बॉटल तर आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात असते. स्प्रे बॉटलमुळं काय होतं, सगळ्या केसांना स्प्रे मारल्या जातो. पूर्ण केस असे वल्ले झाले पाहिजे, मुळांना पूर्ण लागलं पाहिजे. हे टॉनिकच म्हणता येईल याला, कारण हेअर टॉनिक इतकं छान आहे आपल्या केसांसाठी. आणि अशी एखादी स्प्रे बॉटल असेल आपल्या घरात तर बॉटलमध्येच ओतून स्प्रे करा, नसेल तरी हरकत नाही. हातांना चांगलं मॉलिश करून केस टू केस लावलं गेलं तर याचा नक्कीच आपल्या केसांना फायदा होतो. आणि याचा फायदा, तुमचे केसांना जर खूप जास्त ड्राय झाले असेल, डॅन्ड्रफ होत असेल तर ह्या टॉनिकचा फायदा नक्कीच होणार आहे. तुम्ही याचा रिझल्ट बघा आणि नंतर तुम्ही रुटीनमध्ये करा. याचा रिझल्ट 1-2 वेळेस बघितलं की तुम्हाला कंडिशनर करायची सुद्धा आवश्यकता भासणार नाही. एवढं आयुर्वेदिक कंडिशनर आहे घरच्या घरी बनवलेलं, तर एवढे छान सिल्की केस बनतात. तर हे बघा, बरोबर 1 बॉटल अशी आपली स्प्रेची भरलेली आहे. हे छान मुळापर्यंत पोचलं पाहिजे ना असं लावायचं, पूर्ण स्कॅल्पला लावायचं आणि नंतर अर्ध्या तासानंतर केस धुवायचे. आठवड्यातून 2 दिवस असं नक्की करा आणि याचा रिझल्ट बघा, नंतरच तुम्ही करा हे सगळे उपाय. एकदा रिझल्ट बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की खरंच जबरदस्त असा रिझल्ट आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असं तांदळाचं पाणी तुम्ही चेहऱ्याला पण लावू शकता, स्किन तुमची एकदम ग्लास होईल. थँक्यू.